जयसिंगपुरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरणार आमदार यड्रावकर। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची प्रेरणादायी वारसा जतन करणारी भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात उभारली जाणार असून हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि समाजाला प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। सांगली कोल्हापूर मार्गावरील एसटी स्थानकासमोरील जागेत उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व भीमसृष्टी प्रकल्पाच्या पायाभरणीचा शुभारंभ आमदार यड्रावकर यांच्या हस्ते झाला। जयसिंगपूर विहाराचे भंते यश कश्यपायन यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य उत्तरा शिंदे, प्रचिता कोळी, सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, अमरसिंह माने पाटील, रामचंद्र डांगे, कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, अक्षय आलासे, रणजित कदम, सुभाषसिंग राजपूत, प्रतापबाबा पाटील, विजयसिंह माने देशमुख, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह आजीमाजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, भीमसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारणीचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न विविध शासकीय विभागांच्या मान्यतानंतर मार्गी लागल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। या प्रकल्पामुळे भावी पिढ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय होण्यास मदत होणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या शेवटी दलित चळवळीतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर।